नमस्कार. रांगोळी क्लासच्या दुसऱ्या भागामध्ये आपण शिकणार आहोत रांगोळी हाताने दुसऱ्या पद्धतीने कशी सोडली जाते. तर पहिल्या भागामध्ये आपण चिमटीने रांगोळी कशी सोडायची ते बघितलं होतं. आता दुसऱ्या भागामध्ये आपण परत एकदा बघणार आहोत. ही दोन बोटं आपल्याला अशी ठेवायचे, त्यानंतर पहिलं बोट या मधल्या बोटावर आणि करंगळी अशी ठेवायचे, त्यानंतर अंगठा मध्ये ठेवून आणि रांगोळी या आपल्या भागामध्ये राहणार, रांगोळी इथून सुटणार आहे अशी, आणि या पद्धतीने आपल्याला रांगोळी ठेवायची बघा अशा पद्धतीने. तर बघूया आपण आता पहिल्या भागासारखंच लाईन वर्क आपण या भागामध्ये करणार आहोत, पण दुसऱ्या पद्धतीने करणार आहोत. हे बघा, ही रांगोळी अशी राहिली पाहिजे आणि इथून मधले सुटली पाहिजे अशी दिसते. रांगोळी इथे राहणार आणि ही इथून सुटणारी बघा अशी. तर सुरुवातीला आपण सराव करणार आहोत बिंदू. हे बघा, या अशा पद्धतीने आपल्याला डॉट म्हणजे बिंदू करायचे आहेत. हे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने सरळ आपल्याला बिंदू करायचे आहेत. त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे उभ्या रेषा. अशा पद्धतीने उभ्या रेषा करायच्या आहेत. हे एका दिवसात होणार नाही, तर तुम्हाला वारंवार या गोष्टीचा सराव करावा लागेल. त्यानंतर आपल्याला पाहिजे तसे आकार किंवा पाहिजे तशा रेषा आपण सरळ पद्धतीने काढू शकता. या झाल्या उभ्या रेषा. त्यानंतर आपल्याला तिसरी जी आहे ती आहे आडवी रेषा. ह्या आडव्या रेषा काढायच्या आहेत अशा पद्धतीने, आणि रेषा काढताना टॉप टू बॉटम म्हणजे खालून वर अशी मुवमेंट हाताची झाली पाहिजे. हाताची हालचाल अशी खालून वर झाली पाहिजे, जेणेकरून तो त्या पद्धतीचा सराव हाताचा होऊन जाईल. हे बघा. त्यानंतर आपल्याला करायचे अर्धवर्तुळ. असं अर्धवर्तुळ करायचं आहे. हे बघा, आणि हे सरळ पुढे करत जायचं आहे. अर्धवर्तुळ. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ओव्हल शेप, म्हणजे अंडाकृती जो आकार आहे तो हा ओव्हल शेप आपल्याला करायचा आहे. बघा, हाताची मुवमेंट आणि दुसऱ्या पद्धतीने कशी रांगोळी सुटते हे आपण समोर बघू शकता. ही अशी दुसऱ्या पद्धतीने रांगोळी सोडली जाते. यानंतर आपण सराव करणार आहोत डोंगर रांगा, म्हणजे आडवे उभे त्रिकोण. ह्या अशा डोंगर रांगा. त्यानंतर आपल्याला करायचे ते झिगझॅग लाईन. ह्या अशा पद्धतीने झिगझॅग लाईन करायची आहेत आपल्याला. वरून खाली खालून वर अशा पद्धतीने आपल्याला या झिगझॅग लाईन करायच्या आहेत. सर्वच लाईन्स अशाच करायच्या आहेत. आता आपण ही दुसरी पद्धत जाणून घेतली की दुसऱ्या पद्धतीने रांगोळी कशी सोडायची. तर ह्या पद्धतीचा आपण घरी सराव करा, खूप सराव करा, जेणेकरून आपल्याला ही पद्धत सहजरित्या शिकता येईल. आणि इथपर्यंत आपल्या या दुसऱ्या भागामध्ये काम झालेलं आहे. आपण त्याचा सराव करा. धन्यवाद.